मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल आणि जो अपडेट आहे आजचा तो आपला जॉब रिक्रुटमेंटबाबत आहे. काल आपण एक रिझल्ट संदर्भात NMC नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन याच्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. NMCची जी मेरिट लिस्ट आहे ती जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी ती माहिती बघितली नसेल, तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ बघू शकता. आज आपण एक चांगला अपडेट घेऊन आलो आहोत. ग्रुप डी या पदाकरिता मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत पदभरतीची नोटिफिकेशन ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच रिगार्डिंग आपला आजचा हा व्हिडिओ आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कोण इलिजिबल आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, फीज काय आहे, कोण एक्झामचं स्वरूप काय असणार आहे, या संदर्भात आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. इथे बघू शकता सुरुवातीलाच तुम्हाला वेतन श्रेणी दिलेली आहे. M9ची वेतन श्रेणी आहे आणि यामध्ये 18,000 ते 56,900 इतकं वेतन श्रेणी यात दिलेली आहे आणि एकूण भरावयाची पदे आहेत 18 आणि ही जी पोस्ट आहे ती ग्रुप डी करिता भरण्यात येणार आहे. ग्रुप डी पदाची पदभरती इथे जाहीर करण्यात आलेली आहे आणि एकूण 38 पदे आहेत. इथे बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज इथे जागांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि यामध्ये खुल्या प्रवर्गात 0 जागा, 0 जागा आहेत. त्यानंतर ज्या सर्वाधिक जागा इथे इतर मागासवर्गीय या कॅटेगरीसाठी आहेत आणि बाकी कॅटेगरीला थोड्याफार वॅकन्सी इथे आहेत. तरीही आपल्या कॅटेगरीला जर जागा असतील तर प्रत्येकाने हे फॉर्म भरायला विसरू नका. वॅकन्सी कमी असतात पण आपल्याला एक जागेसाठी कॉम्पिटिशन असतोच, सो आपल्याला भरायचं आहे. प्रत्येक जागेसाठी आपल्याला नेहमी ट्राय करत राहायचं आहे. असंच भरता एक दिवस आपल्याला आपली एक्झाम क्लिअर होईल आणि आपलं सिलेक्शन होणार आहे. चला मग पुढची माहिती जाणून घेऊया. यामध्ये एकूण 38 पदे आहेत. ठीक आहे. कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्ही नक्की भरू शकता. पुढे दिलं आहे जे दिव्यांगाचे प्रकार दिव्यांगाबाबतीत इथे दिलेलं आहे. पुढे बघा तुम्ही इथे जर तुम्ही कुठल्या आरक्षणामध्ये महिला आरक्षणाच्या अंतर्गत 30% जागा या भरल्या जाणार आहेत. माजी सैनिकांसाठी 15% आरक्षित पदे दिलेली आहेत आणि प्रकल्पग्रस्तसाठी 5%. ठीक आहे. भूकंपग्रस्तसाठी आहेत आणि खेळाडूंसाठी आरक्षित पदे आहेत. अशा प्रकारे अनाथांसाठी आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे विविध कॅटेगरीसाठी आरक्षण दिलेलं आहे यामध्ये. पुढे इथे बघू शकता कामगार पदासाठी शैक्षणिक अर्हता इथे जाणून घ्या. ही त्या व्यक्तीची 10वी शिक्षण होणे, कमीत कमी 10वी शिक्षण असणे हे आवश्यक आहे आणि 100 गुणाच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे त्यामध्ये मराठी विषय असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आणि यामध्ये स्त्री पुरुष दोन्हीही इलिजिबल आहेत. पात्रता, शारीरिक मोजमापन, वयोमर्यादा यामध्ये दिलेली आहे. पुरुष उमेदवार किमान वजन हे कमीत कमी वजन 50 kgचं असणे आवश्यक आहे आणि त्या कॅन्डिडेटची उंची हे 157 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. स्त्री म्हणजे फिमेलसाठी वजन हे 45 kg असणं आवश्यक आहे कमीत कमी किमान आणि उंची हे 150 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. ठीक आहे. जे अराखीव गटात मोडतात त्यांच्यासाठी 18 ते 38 वर्ष एवढी एज लिमिट आहे आणि मागासवर्गीय जे उमेदवार आहेत, कॅन्डिडेट आहेत, त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्ष एवढी एज लिमिट इथे देण्यात आलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एज लिमिटसुद्धा बघितलेली आहे. पुढे तुम्ही बघू शकता इथे कॅटेगरी वाईज दिलेले आहेत. कमीत कमी किती एज असणे आवश्यक आहे आणि मॅक्झिमम किती. जे मागास आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी 18 वर्ष इतकी एज लिमिट असणे आवश्यक आहे आणि मॅक्झिमम 43 वर्ष इतकी चालणार आहे. ठीक आहे. पुढे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी 45 वर्ष आणि माझे सैनिक उमेदवार आहे सेवा प्लस त्यांची सेवेचे वर्ष प्लस 3 वर्ष कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत त्यांना चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघू शकता तुम्हाला एक्झामचं स्वरूप इथे दिलेलं आहे. एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि एक्झाम इथे सांगितलेलं आहे एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने संगणकावर घेण्यात येईल. ऑनलाईन बेस्ड एक्झाम होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा व व्याकरण याचं एक सेक्शन असणार आहे ज्याचे 25 प्रश्न असणार आहेत 50 मार्कासाठी. त्याचं माध्यम जे असणार आहे ते मराठीमध्येच असेल. इंग्रजी भाषा व व्याकरण याचं माध्यम इंग्रजी असणार आहे. यामध्ये 25 प्रश्न असतील आणि 50 गुणांकरिता असतील. पुढे आहे सामान्य ज्ञान, यामध्ये 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी यामध्ये 25 प्रश्न. अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न असतील आणि ते 200 गुणाकरिता असतील. इच कॅरी 2 मार्क्स म्हणजे 100 प्रश्न आणि 200 गुण.
ठीक आहे. अशा प्रकारे आपण एक्झाम पॅटर्न देखील समजून घेतला आहे. जशा प्रकारे आतापर्यंत बऱ्याच सरळ सेवा ह्या कंडक्ट केल्या गेल्या आहेत, त्याच प्रकारच्या ही पण ग्रुप डीची भरती त्याच प्रकारची असणार आहे. यामध्ये पण आपल्याला 4 सेक्शन बघायला मिळतील. 25-25 सेक्शन, 25-25 मार्कांचे आणि त्याच्यासाठी 2 मार्क प्रत्येकी असणार आहेत. तर अशा प्रकारे आपण एक्झाम पॅटर्न देखील समजून घेतला आहे. जवळपास सारखाच सिलेबस इथे दिलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघू शकता. पुढे आपण ऑनलाईन अर्ज करायची डेट बघा तुम्ही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी इथे वेळ दिलेली आहे. 28/1/2026 पासून तुम्ही ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात करू शकता. ठीक आहे. आणि शेवटची जी तारीख आहे, अंतिम दिनांक आहे 18/2/2026. म्हणजे फेब्रुवारीच्या 18 तारखेपर्यंत तुम्ही आपला ऑनलाईन अर्ज हा करू शकता. कुणीही शेवटच्या तारखेची वाट न बघता सुरुवातीलाच अर्ज करायचे. शेवटच्या दिवशी बराच गोंधळ होतो. तुम्ही बघितलं असेल आता हायकोर्टाच्या ज्या एक्झामचं आपण फॉर्म फिलिंग केली आहे त्यामध्ये किती गोंधळ उडालेला होता. तर म्हणून शेवटच्या तारखेची वाट न बघता सुरुवातीलाच आपल्याला फॉर्म फिलिंग हे करायचं आहे. ठीक आहे. आणि यामध्ये दिलेले आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क. यामध्ये तुम्ही बघू शकता 1,000 रुपये हे अराखीव खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 900 रुपये एवढी ऑनलाईन शुल्क ही आकारण्यात आलेली आहे. आणि जे की आता सरळ सेवेचं ट्रेंडच आहे. तुम्हाला कुठलीही सरळ सेवा येत आहे तर तुम्हाला 1,000 ओपनसाठी आणि 900 रुपये अमागास कॅन्डिडेटसाठी ठीक आहे असे तुम्हाला परीक्षा शुल्क इथे आकारले गेले आहेत. आणि हा डिटेल PDF तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून त्यामार्फत तुम्ही इथे PDF डाउनलोड करून संपूर्ण माहिती परत एकदा जाणून घेऊ शकता. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.